पुण्यात भाजप राष्ट्रवादीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. फडणवीसांना म्हणायचो, दादांना सोबत घेताना थोडा विचार करा. काही लोकांकडून लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे असं चव्हाण यांनी म्हटलंय. लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा. घाबरतायत आणि म्हणून हिंदुत्वाचं नाव घ्यायचं की नाही याला सुद्धा अंगात रग लागते. मी हिंदू आहे हे म्हणायला सुद्धा अंगात रग लागते. आणि ती भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही हे मला इथे सांगायचं आहे. खात्रीने महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल. आपण मगाशी भाषणात म्हणाले की मी देवेंद्रजींना सांगत होतो काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतलं तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पश्चाताप होतोय का? काल एवढे गंभीर आरोप केले. आम्ही दोन्ही आमदार असतील, शहराध्यक्ष असतील, त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एकही जण हे आरोप फेटाळण्यासाठी मगाशी भाषणात म्हणाले की मी देवेंद्रजींना सांगत होतो काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतलं तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला. मगाशी भाषणात म्हणाले की मी देवेंद्रजींना सांगत होतो काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतलं तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला. तर पुण्यात पुन्हा एकदा भाजपचा महापौर होईल असं मुरलीधर मोहोळ म्हणतात. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. तर पुण्यात शिवसेनेशिवाय महापौर बसू शकत नाही असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय. विश्वास आहे की पुन्हा एकदा पुणेकर जनता ही आपल्याला समर्थन देईल, आपल्या सोबत उभी राहील. विरोधकांनी फॉर्म मागे घेतले कारण त्यांना ही भीती होती की निवडणुकीला उभं राहिलो तर आमचं डिपॉझिट सुद्धा जाईल. आणि त्यामुळे हाच एक विचार, हाच एक संदेश पुण्यामध्ये आहे. पुणेकर जनता ही आपल्या सोबत आहे आणि म्हणून आपला विजय निश्चित आहे. 100% आपला पुण्याचा महापौर पुन्हा एकदा हा भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीचा होईल, याच्यामध्ये कुठली शंका नाही. नगर विकास खातं सांभाळत 15-20 वर्षाचा जो त्यांचा अनुभव आहे, निश्चितपणे त्याच्यातून पुण्याला त्याच्या विकासाला एक नवी दिशा देण्याचं काम ते करू शकतात. आणि म्हणून त्यांचे शिलेदार म्हणून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या ताकदीने संपूर्ण शिवसेना ही उतरलेली आहे. मला निश्चितपणे एक नवीन इतिहास इथे घडेल. काय साधारण अंदाज काय तुम्ही व्यक्त करा, किती नगरसेवक तुमचे असतील किंवा महापौर होईल अशा पद्धतीचं चित्र असेल? नाही, असं आहे की आमच्याशिवाय महापौर बनणार नाही, एक गोष्ट नक्की असेल.